कर्जत चौक मार्गावरील भिसेगाव खिंडीच्या हद्दीत झालेल्या अपघातातील गंभीर जखमी नेरळ येथील व्यावसायिक रिंकू सिंग यांची 10 दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. 20 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 11:45 सुमारास त्यांच्या मारुती सुझुकी एर्टिगा कारची समोरून येणाऱ्या एसटी बसशी समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या अपघातात रिंकू सिंग गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलवण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच्या 20 फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं. दरम्यान या प्रकरणी संबंधित एसटी चालकाविरोधात खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत दूरक्षेत्र चौकी येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय. भिसेगाव खिंड परिसरात वेगमर्यादा नियंत्रण, इशारा फलक, रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.